हॅलो, सुप्रियाज डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी ना जुनीच एक पारंपरिक रेसिपी घेऊन आले. तर खूप जणांच्या घरात ही बनत असेल, पण काही काही लोकांना ही माहीत पण नसेल, म्हणून मग मी म्हटलं शेअर करावं तुमच्यासाठी. तर ही ना दारकूची शेंग आहे. म्हणजे दारकू म्हणजे राजमा असतो ना, त्याच्या ही हिरव्या कवळ्या शेंगा आहेत आणि ती फक्त गवारीसारखी मोडून त्याची भाजी करायची असते. खूप म्हणजे खूप छान लागते. मस्त तेलात असं ना मोडलेली ही शेंग टाकायची धुवून आणि खूप छान अशी चव लागते. तर छान असं तेलात भाजून घ्यायची, खमंग झाली पाहिजे, असं एकदम त्याचा हिरवटपणा मोडला पाहिजे अशा टाईपमध्ये भाजायची. तर अशी छानशी नाही शेंग भाजून घ्यायची, आलटून पलटून घ्यायची आणि तेलात जराशी तेल वापर जरा जास्तीच ठेवायचा. कोणती म्हणजे गवारीची वगैरे भाजी करणार असेल त्याचा हिरवटपणा मोडण्यासाठी ती भाजणं जास्त गरजेचं असतं. तर त्यासाठी तेल जरा जास्त वापरायचं, म्हणजे छान त्याचा वास निघून जातो तेलात भाजल्यामुळं. त्यानंतर बघा, भाजल्यानंतर याच्यातनं तिखट टाकले, मीठ टाकले आणि छान असं परतून घेतलं आणि एकदम असं एक जीव झाली पाहिजे चटणी मीठ त्याच्या शेंग बरोबर. आणि त्यानंतर त्याच्यात पाणी ओतायचं. तर पाणी अंदाजानुसार वापरायचं, कारण कवळे असते त्यामुळे शिजायला जास्त लागत नाही. थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त हलवून वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. ही शेंग ना मला खूप आवडते बरं का, म्हणून माझ्या वडिलांनी पाठवून दिलेली आहे. तर तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्लॉगमध्ये की पप्पांनी मला काय काय पाठवलं होतं. तर त्यातलेच बघा ही शेंग आहे आणि मी अशी बनवले. तर अजून एकदा मी पहिल्यांदा बनवली, पण त्याचे व्हिडिओ काढणं नाही झालं, म्हणून आज खास तुमच्यासाठी काढते. आणि एक 5 मिनिटं झाकण ठेवून शिजल्यानंतर शेंग त्याला उघडून हलवून घ्यायचं आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तर शेंगदाण्याचं कूट ना एकदम व्यवस्थित मिक्स करायचं त्याला. आणि थोडंसं पाणी राहिले बघा, आपण पाणी किती टाकलं होतं आणि ते असं आटलेलं आहे पाणी. आणि त्याला कूट वगैरे घालून मस्त हलवून घ्यायचं आणि परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. तर फक्त 1 मिनिटच झाकण ठेवायचं कूट वगैरे टाकल्यानंतर, कारण कूट पटकन करपण्याची शक्यता असते. म्हणूनच हे आत्ता भाजीचा कलर बघा तुम्ही झाकून ठेवायच्या अगोदर, आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला झाकण काढल्यानंतरचं एक हे दाखवते. तर इथं बघा सगळं तेल बाजूला झालेलं आहे आणि शेंग मस्त अशी छान झालेली आहे. तर ही परफेक्ट शिजलेली शेंग आहे, तिखट मीठ एकदम बरोबर आहे. तर ही शेंग तुम्ही जर कधी अशी केली नसेल तर नक्की करून बघा. सगळीकडे याला राजमा वगैरे बोलत असतील, मला माहित नाही, पण आमच्या इकडे याला दारकूची शेंग म्हणतात. आणि ही शेंग खाण्यासाठी खास मी श्रावणात पप्पांकडे घरी जाते, तर मला खूप आवडते. तर आमचे सासू सासरे परवा गेले तर पप्पांनी मला ही शेंग घेऊन पाठवली. आणि त्यानंतरची माझी दुसरी रेसिपी असणार आहे बघा, घोसाळ्याची भजी. तर तुम्हाला ह्या घोसाळ्याच्या आकारावरूनच कळत असेल की ही देशी घोसाळी आहेत आणि ही काल सकाळी काढलेली आहेत. 1-2 दिवसानंतर मी बनवाय घेतले, तरी पण एवढी ताजी वाटतायत बघा. तर ना ह्या सीझनची पहिलीच घोसाळी आहेत बरं का आमच्या माहेरची ही. तर ती पण पप्पांनी मला पाठवलेली आहेत, कारण मला खूप आवडतात. तर यातलं नाही मोठंवालं घोसाळ अगदी वरून पडले, त्यामुळं अर्ध तुटलेलं आहे, तर ते कापून मी टाकणार आहे आणि 1.5 घोसाळ्याचं भजी करणार आहे. तर किती होत आहेत बघूया. बेसन पीठ घ्यायचं, त्यात 1 मूठ गव्हाचं पीठ आणि 1 मूठ ज्वारीचं पीठ. तुम्ही बघू शकता मुठीत केवढं पीठ घेतले, असं घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात ओवा चुरून टाकायचा, हळद टाकायची आणि मीठ वगैरे मिक्स करून ना असं मस्त पीठ भिजवून घ्यायचं गरगरीत. आपल्या भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं नॉर्मल पातळ करायचं. जास्त पीठ पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही, कारण आपण ह्याला सोडा घालणार नाहीये. इथं चटणी टाकून घ्यायची, मस्त मिक्स करायचं. तिखटासाठी मिरची वगैरे वापरायची नाही, आपली रेग्युलरची कांदा लसणाची चटणी वापरायची आहे इथं. आणि मीठ वगैरे मिक्स करून मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा. तर लागल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम गडबड करायची नाही आणि एकदम जास्तीचं पीठ टाकायचं, पाणी टाकायचं नाही. कारण पीठ जर पातळ झालं तर आपण परत पीठ घेत राहणार आणि टेस्ट बदलते. म्हणून घेतानाच एकदम थोडं थोडं पाणी घेत राहायचं आणि त्यानंतर असं पीठ छानसं भिजवायचं. तर पीठ असं ना जास्त पातळ नको, कारण परत ते हळूहळू होतच जातं. तर इथं ना ज्वारीचं गव्हाचं पीठ हे यासाठी टाकले की त्याची टेस्ट वेगळी लागते. आणि घोसाळीची भजी म्हटल्यानंतर कांदा बटाट्याच्या भज्यासारखी टेस्ट लागून तर चालणार नाही, जरा वेगळं पाहिजे, म्हणून थोडंसं गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ टाकायचं.
तुम्हाला आवडत असेल तर टाका, ऑप्शनल आहे, पण तुम्ही एकदा टाकून बघा, खूप छान लागतं असं. गव्हाचं आणि बेसनचं पीठ गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर. तर असं बघा छान घोटून घ्यायचं पीठ. आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते किती प्रमाणात आपल्याला पाहिजे. तर थोडंसं पाणी लागतंय बघा, म्हणून थोडंसं पाणी घेते इथं. आणि असं काही पीठ भिजवून घ्यायचं. तर आता मी तुम्हाला वरती पीठ करून दाखवते कसं पातळ झालंय ते. एकदम स्लाइसला चिकटून राहिलं पाहिजे. आणि जास्त पण घट्ट गोळा नको की भजी सोडताना, आणि एकदम अशी वेगळी पिठासारखी भजी व्हायला नको. एवढं जे घोसाळं तुटलंय ते मी काढून बाजूला टाकले. आणि त्यानंतर बघा मी इथं घोसाळं चिरा घेतले. एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे. ह्याला काही खिसणी वगैरे वापरण्याची गरज नाही, कारण चाकूनच मस्त असं घोसाळं कापलं जातं. तर किडकं निघालेला भाग मी काढून टाकलाय आणि छान अशा चकत्या करून घेतल्यात बघा. तर अशा मला चकत्या करायला खूप आवडतात बरं का घोसाळ्याच्या. अजिबात वाकडं तिकडं जात नाही. एकदा चाकू जर पकडला ना तर एकदम छान गोल अशी स्लाइस करून होते त्याची. बटाट्यापेक्षा स्लाइस करणं ह्याच्या खूप सोपे आहे बरं का. तर मी इथं अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत बघा. तर एका घोसाळ्याच्या किती स्लाइस होतात बघा. अर्धाच घोसाळा आहे, अर्ध तर आपण खराब झाले म्हणून टाकून दिलं. तर किती स्लाइस होत आहेत बघा. एकच जर कमी लोक असेल ना तर एक घोसाळा असेल तरी पण खूप भजी होतात. आणि हे भजी ना खरंच चवीला छान असतात. नेहमी कांदा बटाट्याची भजी तर आपण करत असतो, तर कधीतरी ही भजी करून बघावी. पण ना देशी घोसाळा असेल तर चवच न्यारी असते त्याची. तर देशीच घोसाळा आहे बघा इथं. आणि त्याचं करायला घेतले. पहिल्यांदा सापडले ह्या वर्षीच्या सीझनला. तर पप्पानी माझ्यासाठी पाठवलेत, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या लेकीला ही भजी खूप आवडतात. आणि माझ्या माहेरी ही भजी नेहमी बनत असतात बरं का. इकडं कांदा बटाट्याची भजी बनतात आणि माझ्या माहेरी घोसाळ्याची जास्ती करून भजी असतात. तर इथं जर अशी किडकं होतं ना तर त्याच्यासाठी पूर्ण स्लाइस काढण्यापेक्षा थोडासा तुकडा काढलाय बघा तिथला. तर एवढी सारी अशी घोसाळ्याच्या चकत्या झालेल्या आहेत. आणि आता आपण घ्यायचेत भजी करायला. तर तुम्हाला घोसाळ्याची भजी आवडतात का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडत असतील ना तर अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. तर एवढे सारे बघा आपले स्लाइस झालेले आहेत. त्याला आता मीठ लावून घ्यायचंय. तर इथं बघा मी मीठ लावायला घेतले. तर आपल्या अंदाजानुसार मीठ लावायचं, कारण ह्या चकतीला जास्त अशी चव नसते, मग मिठानं थोडंसं वेगळं लागतं. म्हणून त्याला मीठ टाकून असं छानसं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि 1-2 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे त्यानंतर त्याच्यात ते मिठाचं मुरलं जाते चव. आणि ते तळल्यानंतर मग स्लाइसला पण एकदम छान चव लागते. तर असं छान मिक्स करून घ्यायचं. मीठ सगळ्या चकत्यांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर बघा इकडं मी तेल तापायला ठेवले. आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, तेल तापत आलेलं आहे. आणि जास्त पण कडक तेल नाही ठेवायचं आणि जास्त पण थंड नाही. एकदम असं मीडियम गॅसवरती मग भजी तळायला घ्यायची. अगोदर फुल गॅसवरती तेल तापवून घ्यायचं. आणि ही भजी ना खरंच म्हणजे शरीरासाठी पण चांगली असतात. जास्त असं तेल हे होत नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल तर सांगते की या पिठात ना आपण अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही. घोसाळ्याच्या भज्यात ना एक मऊसर पण असतोच घोसाळ्यात, कारण त्याच्यात पाणी असतं. आणि त्यामुळं भजी ना एकदम मऊ वगैरे होतात. आणि जर तुम्ही सोडा टाकला ना तर ती भजी खूप तेल पितात. त्यामुळं अजिबात म्हणजे अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला वाटलं पीठ जरा घट्ट झाले तर तुम्ही अजून पातळ करू शकता. पण तुम्ही यामध्ये ना सोड्याचा एक नख सुद्धा वापरायचा नाही, तरच भजी छान होतील. नाही तर खूप तेलकट होतील आणि तुम्ही खाऊ नाही शकणार. तर मी ना इथं भजी करायला घेतलीत. बघा भजी कशी छान होत आहेत. एकदम बटाट्याच्या भज्यापेक्षा जास्त फुगतात, कारण आणि बिना सोड्याचे आहेत. पीठ एकदम परफेक्ट झालं ना तर भजी खूप छान होतात. तुम्ही बघू शकत असाल की भजी किती फुगलेले आहेत. एकदम टम फुगलेली भजी आहे ती. आणि अगदी सोडा वगैरे काहीच न वापरता एवढी छान भजी झालेत. सोडा जर टाकला तर तुम्ही परत भजीच खाऊ नाही शकणार, एवढं तेल बसतं. आत्ताच तुम्हाला कळत असेल बघा तेल किती ओढलं जाते. घोसाळं एकदम त्याला मॉइश्चर असतं ना, त्यामुळं पटकन तेल ओढतं. आणि सोडा टाकल्यानंतर तर मग खूपच जास्त तेल पिलं जातं भज्यांचं. भज्याचं तुम्ही फुगीरपणा बघू शकता की किती छान फुगलेत भजी. त्यानंतर बघा मी असं अजून सोडून घेतली भजी. खूप छान भजी झाली होती, सगळ्यांनाच आवडली.
तर तुम्हाला कशी वाटली भजी घोसाळ्याची नक्की सांगा. एकदम सोपी रेसिपी आहे, कधी करून बघा आवडत असतील तर. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर असंच काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटत राहू. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतायत ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल ते पण नक्की सांगा. थँक्यू.